बारी बातचीत इंडस्ट्री लोगों से पूरी पिक्चर बची है अभी प्रोमो देख। हेलो फैमिली मेंबर्स एंड वेलकम बैक टू माय मारे गुलाटी मोरा जिया मोरी कलाई ना मोड़ो पिया कलाई न छोड़ेंगे तोरे बिन हम अधूरे हैं राम कसम। मारे गुलाटी है मोरा जिया मोरी कलाई ना मोड़ो पिया कलाई न छोड़ेंगे हम तोरे हम अधूरे हैं राम कसम। ओके तर मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ कसा लागला लगेच मला कमेंट करून सांगा मित्रांनो। जर तुम्ही अजूनही आपल्या व्हिडिओला लाईक केलं नसेल लाईक करून शेअर नाही केलं तर शेअर करून जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो। सबस्क्राईब केल्यानंतर मित्रांनो जे का बेल आयकॉन ऑन वरती सेट करा मित्रांनो। जसं की तुम्हाला मी अशाच प्रकारे नवीन व्हिडिओ आणल्यानंतर व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल मित्रांनो। तर मित्रांनो जे काही यूज केला मटेरियल ते सर्व आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये तिथून म्हणजे का डाउनलोड वगैरे करून घेऊ शकता। जर तुम्हाला फ्रीमध्ये अलर्ट मोशन किंवा प्रो एपीके जे का कॅपकट वगैरे हवा असेल तर आपल्या टेलिग्राम ग्रुपला पण फॉरवर्ड करता असून आपला टेलिग्राम ग्रुपची लिंक पण आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये आहे तिथून तुम्ही डाउनलोड वगैरे करून घेऊ शकता मित्रांनो। तर मित्रांनो जरा उशीर न करता आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया। तर मित्रांनो सर्वात अगोदर जे का अलर्ट मोशनला ओपन करायचं मित्रांनो। मग आणि आपला प्रोजेक्ट मध्ये याच्या प्रोजेक्ट मध्ये आलं तर बीटमार्क आणि शेक इफेक्ट प्रोजेक्ट दिसून जाईल मित्रांनो। मग आणि आपला सर्वात अगोदर जे का जे का बीटमार्क पेजला ओपन करायचं मित्रांनो। ओपन केल्यानंतर मित्रांनो मग आणि आपला एकदम छान असं पण बीट्स वगैरे लावून द्यायचं मित्रांनो। मग आणि आपला फर्स्ट लायचं जे का फर्स्ट लायनंतर प्लस आयकॉन वरती क्लिक करायचं मीडियाच्या ऑप्शन मध्ये जे फोटो दिलेला मित्रांनो तुमची त्या फोटोला ऍड करायचा। ऍड केल्यानंतर मित्रांनो मग आणि आपला 7.21 चा बीट पण ओढून घ्यायचं मित्रांनो। फोटोला ओढून घेतल्यानंतर मित्रांनो मग आणि आपला जे फर्स्ट लायचं प्लस आयकॉन वरती क्लिक करायचं मीडियाच्या ऑप्शन मध्ये याचं मित्रांनो। मग आणि आपला इथे इमोजी पिन आहे इमोजी पिनला ऍड करायचा। ऍड केल्यानंतर मित्रांनो मग आणि आपला जे सेकंड बीट पण इमोजी पिनला पण टेक्स्ट पिनला पण ऍड वगैरे जे ओढून वगैरे घ्यायचं मित्रांनो। ओढून वगैरे घेतल्यानंतर मित्रांनो मग आणि आपला जे आणि आपला 7.21 च्या बीटला प्लस आयकॉन वरती क्लिक करायचं मीडियाच्या ऑप्शन मध्ये जे सेटिंग जे व्हिडिओ दिला ओव्हरले व्हिडिओ त्या सेटिंगच्या ओव्हरले व्हिडिओला ऍड करायचं मित्रांनो। ऍड केल्यानंतर मित्रांनो मग आणि आपला स्क्रॉल करून घ्यायचं। स्क्रॉल केल्यानंतर मित्रांनो मग आणि आपला जे बीटला आल्यानंतर मित्रांनो मग आणि आपला थोडंफार स्क्रॉल करायचं। स्क्रॉल करून आपला जे ओढून घ्यायचं। ओढून घेतल्यानंतर सेकंड बीटला जे मधल्या बीटला याचं जे लेफ्ट साईडचा पार्ट आहे मित्रांनो त्याला कट करून घ्यायचं। कट केल्यानंतर मित्रांनो मग आणि आपला एकदम छान असं पर्यंत दिसून जाईल मित्रांनो। मग आणि आपला जे का 7.21 च्या बीटला याचं प्लस आयकॉन वरती क्लिक करायचं मीडियाच्या ऑप्शन मध्ये इथे कारण की आपला टेक्स्ट पिनला मित्रांनो टेक्स्ट पिनला ऍड करायचं। मग आणि आपला जे लास्ट पण ओढून घ्यायचं। ओढून घेतल्यानंतर मित्रांनो मग आणि आपला एकदम छान अशा पद्धतीने दिसून जाईल मित्रांनो। मग आणि आपलं जे फोटो आहे मित्रांनो सर्व फोटोज मध्ये इफेक्ट्स वगैरे ऍड वगैरे करून घेण्यासाठी किंवा जे फोटोज वगैरे थोडाफार आपला जे ग्लो वगैरे देण्यासाठी मित्रांनो मग आणि आपला त्या फोटोवरती क्लिक करायचं मित्रांनो। मग आणि आपल्या इफेक्ट वरती क्लिक करून ऍड इफेक्ट वरती क्लिक करायचं मित्रांनो। मग आणि आपला जे कलर अँड लाईटच्या ऑप्शन वरती क्लिक करायचं मित्रांनो। मग आणि आपलं जे अशा प्रकारे एक्सपोजर गॅमाचं जे इफेक्ट आहे मित्रांनो त्या इफेक्ट वरती क्लिक करायचं मित्रांनो। मग आणि आपला स्टँडर्ड सेटिंग वरती क्लिक करायचं मित्रांनो। स्टँडर्ड सेटिंग वरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो मग आपला जे एक्सपोजर आहे मित्रांनो मग आणि आपला थोडंफार त्या एक्सपोजरला असं वाढून घ्यायचं। वाढून घेतल्यानंतर मित्रांनो मग आणि आपला थोडंफार असं व्हाईट वगैरे झाले दिसून जाईल मित्रांनो। मग आणि आपला एकदम छान असं पद्धतीने दिसून जाईल मित्रांनो। मग आणि आपला जे फोटो मित्रांनो त्या फोटोज मध्ये इफेक्ट्स वगैरे ऍड वगैरे करून घेण्यासाठी मित्रांनो किंवा व्हिडिओला इफेक्ट वगैरे ऍड वगैरे करून घेण्यासाठी मित्रांनो मग आणि आपला इथून पण बॅक यायचं मित्रांनो। मग आणि आपला अशा प्रकारे शेक इफेक्ट ब्रशला ओपन करायचं मित्रांनो। ओपन केल्यानंतर मित्रांनो मग आणि आपला जे काय एक नंबर जे काय फोटो मित्रांनो त्या फोटोवरती क्लिक करायचं मित्रांनो। मग आणि आपला जे इफेक्ट नावाच्या ऑप्शन वरती क्लिक करून मग आणि आपला 3 डॉट वरती क्लिक करून कॉपी ऑल इफेक्ट करून घ्यायचं मित्रांनो। मग आणि आपला कॉपी ऑल इफेक्ट केल्यानंतर मित्रांनो मग आणि आपला इथून पण बॅक यायचं मित्रांनो। आणि आपला बीटमार्क पेजला ओपन करायचं मित्रांनो। ओपन केल्यानंतर मित्रांनो मग आणि आपला जे एक नंबरचे फोटो मित्रांनो जसं की आख्या बनसोडीचे फोटो मित्रांनो त्या फोटोवरती क्लिक करायचं मित्रांनो। इफेक्ट्स वरती क्लिक करून 3 डॉट वरती क्लिक करायचं मित्रांनो। मग आपला पेज रिपीट करून घ्यायचं मित्रांनो। पेज रिपीट केल्यानंतर मित्रांनो मग आणि आपला एकदम छान असं पद्धतीने जे इफेक्ट पण ऍड वगैरे झालेले दिसून जाईल मित्रांनो। मग आणि आपला जे इथून पण बॅक यायचं मित्रांनो। मग आणि आपला जे शेक इफेक्ट ब्रशला ओपन करायचं मित्रांनो। ओपन केल्यानंतर मित्रांनो जे सेकंड बीट जे सेकंड फोटो मित्रांनो त्या फोटोवरती क्लिक करायचं। मग आपला इफेक्ट वरती क्लिक करून 3 डॉट वरती क्लिक करून कॉपी इफेक्ट करून घ्यायचं मित्रांनो। मग आणि आपला इथून पण बॅक यायचं मित्रांनो। मग आणि आपला जे बीटमार्क पेजला ओपन करायचं मित्रांनो। ओपन केल्यानंतर मित्रांनो मग आपला जे व्हिडिओ दिले जे स्टेटस व्हिडिओ वगैरे दिलेला आहे मित्रांनो ते व्हिडिओ आपला इंस्टाग्राम अकाउंटला पण भेटून जाईल मित्रांनो। आपला इंस्टाग्रामची लिंक
लिंक पण आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिला आहे मित्रांनो, तिथून तुमच्याकडे डाउनलोड वगैरे करून घेऊ शकता मित्रांनो. जर तुम्ही अजूनही आपल्या व्हिडिओला लाईक केला असेल लाईक करून घ्या, शेअर नाही केला तर शेअर करून घ्या. जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो. सबस्क्राईब केल्यानंतर मित्रांनो बेल आयकॉनला ऑन वरती सेट करा मित्रांनो. जसं तुम्हाला मी अशाच प्रकारचे व्हिडिओ वगैरे टाकल्यानंतर व्हिडिओचं नोटिफिकेशन येऊन जाईल मित्रांनो. तर मित्रांनो व्हिडिओ आहे मित्रांनो, त्या व्हिडिओवरती क्लिक करायचं मित्रांनो, इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉट वरती क्लिक करून पेस्ट रिपीट करून घ्यायचं मित्रांनो. पेस्ट रिपीट केल्यानंतर मित्रांनो मग आणखी आपला एकदम छान असं इफेक्ट्स वगैरे पण ऍड झालेले दिसून जाईल मित्रांनो. मग आणखी आपला जे व्हिडिओ वगैरे बनवून रेडी झालेला आहे मित्रांनो. मग आणखी आपला व्हिडिओला एक्सपोर्ट करून घेण्यासाठी मित्रांनो वगैरे शेअरच्या आयकॉनवरती क्लिक करायचं मित्रांनो. एक्सपोर्ट नावाच्या ऑप्शनवरती क्लिक करून एक्सपोर्ट करून घ्यायचं. तर मित्रांनो भेटूया पुढच्या काही नवीन व्हिडिओ मध्ये. तो पण आपल्या बाकीचे व्हिडिओ बघत राहा मित्रांनो. जय महाराष्ट्र मित्रांनो.